आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आठवले साहेबांच्या आदेशाने आज या निदर्शनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि ही जी बदर समिती आहे, ही बदर समिती हिचा अहवाल या ठिकाणी जाहीर झाला पाहिजे। त्याचप्रमाणे उपवर्गीकरण हे निश्चितपणानं हे रद्द झालं पाहिजे। या सगळ्या मागण्यासाठी आमच्या संपूर्ण कार्यकर्ते, आमच्या महिला भगिनी, रिपब्लिकन पक्षाचे सर्व सदस्य, सर्व नेतेगण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आले। आणि आपल्याला तर माहितीच आहे की या देशामध्ये जे काही वातावरण समाजामध्ये तेढ लावण्याचं काम या ठिकाणी या सरकारने लावलेलं आहे, त्याचा आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि हे उपवर्गीकरण रद्द होऊन सर्वसामान्य लोकांना आणि सर्व जाती, ज्या 59 जाती या गुणगोविंदांना या ठिकाणी राहिल्या पाहिजे, यासाठी निश्चितपणानं आम्ही आणि आमचे पक्षनेते प्रयत्न करत आहे। एवढाच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो। धन्यवाद। आपण आलात, पत्रकार असेल, पोलीस असेल, सर्व आमच्या माता भगिनी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित झाला। सर्वांचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी हार्दिक बदर समितीचं आव्हान, बदर समितीचं आव्हान, उपवर्गीकरण थांबलं, उपवर्गीकरण रद्द, उपवर्गीकरण रद्द, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आमदार रामदासजी आठवले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आठवले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, उपवर्गीकरण रद्द, कारण बदर समितीचं आव्हान रद्द, जय भीम। आठवले साहेब यांच्या आदेशानुसार अ क ड वर्गीकरणाला विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील आदरणीय संजयजी भालेराव यांच्या नेतृत्वाखाली व सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आम्ही अ ब क ड वर्गाच्या या संदर्भामध्ये आम्ही या महसूल खात्याला निवेदन देण्यासाठी जाणार आहोत आणि सरकारने ही बदर समिती ही रद्द करावी अशी आम्ही शासनाला आवाहन करतो।